नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राज्यपालांसमोर. आदिवासी विकास मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच अन्य आमदार यांनी घेतली राज्यपालांची भेट. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार माननीय राजेंद्र गावित, भीमराव केराम, राजू तोडसाम, आमशा पाडवी, नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांनी आदिवासींच्या विविध समस्या संदर्भात माननीय राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. आदिवासी विकासासाठी राखीव निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा, आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच मिळावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करावी तसेच पेसा भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून पेसा भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या भागाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिले. यावेळी पेसा भागाच्या कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातील विसंगती दूर करून लोकसंख्येच्या आधारावर 17 सर्वांगातील भरती पूर्ण करावी. ज्या भागात 50% अधिक आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी पेसा नियमानुसार भरती तर इतर ठिकाणी आदिवासी व बिगर आदिवासी याची पदभरती करावी. अवैध जात प्रमाणपत्र रोखण्यासंदर्भात कायदा करावा. आदिवासी विद्यापीठ करिता मुंबई व पुणे या परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यास आदिवासी विभाग वसतिगृहे बांधून देईल असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राज्यपालांना सांगितले. राज्यपाल हे राज्यातील आदिवासी भागाचे पालक असल्याने त्यांनी राज्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी यांची बैठक घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली. आमदार राजेंद्र गावित यांनी आदिवासी ते बिगर आदिवासी जमिनीचे होणारे हस्तांतरण थांबवावं या संदर्भात चर्चा केली. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.